ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि पुन्हा एकदा दिवसभरातली महत्त्वाची मोठी बातमी ती म्हणजे बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झालेला आहे। भाजपनं एनडीएनं मोठा विजय या निवडणुकीमध्ये मिळवलेला आहे आणि भाजपच या निवडणुकीमध्ये मोठा भाऊ ठरलेला आहे। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एनडीएमध्ये भाजप, जदयू, एलजेपी, एचएम आणि आरएलएम या 5 पक्षांची एनडीएची संयुक्त आघाडी होती आणि या आघाडीनं चांगलंच यश मिळवलेलं आहे। एनडीए मधल्या सर्वच पक्षांना 2020च्या विधानसभा निवडणुकांच्या तुलनेमध्ये यंदाच्या निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळाल्याचं दिसतंय। बिहारमधल्या 243 जागांपैकी एनडीएला जवळपास 203 जागा मिळताना दिसतायत। बिहारमध्ये एकूण 243 जागा आहेत आणि त्यापैकी भाजपला 92 जागांवर आघाडी आहे किंवा काही ठिकाणी विजय झालेला आहे, तर दुसरीकडे जनता दल युनायटेडला भाजपच्या खालोखाल 83 जागा मिळताना दिसतायत। आरजेडी तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेला आहे। 26 जागा आरजेडीला सध्या मिळताना दिसतायत। काँग्रेसची मोठी पिछेहाट झालेली आहे। काँग्रेसला खूप मोठं अपयश सध्या बिहार निवडणुकीमध्ये मिळत असल्याचं दिसतंय। केवळ 5 जागांवर काँग्रेस सध्या आघाडीवर आहे आणि महागठबंधनची मोठी पिछेहाट या बिहारच्या विधानसभा निवडणुकीत झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।